खरं काय, प्रसिद्धीसाठी हा एक चांगला मंच आहे, चला हवा येऊ द्या. पण प्रसिद्धीसाठी आणखीन एक मोठी गोष्ट असते, पेपर किंवा पत्रकार. आमच्याही गावात खूप पत्रकार आहेत. आता तुम्ही आला म्हटल्यानंतर ते सगळे जागृत झाले की आता इकडे एक पत्रकार परिषद करूयात. ॲक्ट सुरू व्हायच्या आधीच सांगतो, ओरिजिनल पत्रकार आणि यांचा काडी मात्र संबंध नाही, तो कृपया तुम्ही अजिबात लावू नका. हे फार वेगळे पत्रकार असतात आमचे. बघूयात मग आता हे पत्रकार कोणाला कुठले प्रश्न विचारणार आहेत. जोरदार टाळ्या. नमस्कार 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 नमस्कार. तर गुलकंद केबल नेटवर्कवरती मी या नेटवर्कचा संचालक सदानंद बुच्चे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो. आणि आपल्या केबल नेटवर्कवरती अनेक कार्यक्रम होतच असतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जी उत्कृष्ट असते ती म्हणजे पत्रकार परिषद. आणि तीच आपण आज इथं करणार आहे, कारण मोठमोठे दिग्गज लोक आलेले आहेत, तसेच इकडे पत्रकार सुद्धा येणार. पण कसं असतं मंडळी की ह्या कार्यक्रमाच्या आधी एक कार्यक्रम आम्हाला दाखवा लागतो उगाच. तर एक भविष्य सांगणारे बाबा इथे येतात, जे पत्त्यातले कार्ड बघून भविष्य सांगतात. तर त्यांना आपण इथं आमंत्रित करूयात. थोड्याच दिवसात ते बरेच कुप्रसिद्ध झालेत. या या या. नमस्कार खोपकर सर, नमस्कार. अरे नसीरुद्दीन शाह. आता या बसा बसा. आले आलेच आपलं लगेच 2-3 विनोद दिग्दर्शकांवरच केलेत तुम्ही. फक्त पाणी ग्लास नाही. असंच कसं प्यायचं? ह्यो कार्यक्रम सकाळ दाखवणारे 7ला, संध्याकाळी 7ला नाही. फाटे फाटे आपण कसे फ्रेश राहतो तसं दाखवा. तसं सकाळ झाली आहे बरं का आता, म्हणजे कार्यक्रम आपण सकाळ दाखवणार आहे. हा तर सर मी ओळख करून देतो. हे अत्यंत हुशार माणूस दिसत नसला तरी, आणि अनेक ठिकाणी हे परदेशात सुद्धा आपले कार्यक्रम करतात आणि लोकांचं भविष्य सांगत असतात. काही लोकांनी आपल्याला पत्र पाठवलेली आहेत, हो का? त्यांच्या काही समस्या असतात. कशाला नका ना वाचू, राहू दे ना. तरच माझी स्थिती काय ऐकायची. नाही नाही, वाचकांचा पत्र व्यवहार असतो. कार्यक्रम मागचा कसा वाटला त्याच्यावर लोक पाठवतात बाबा. कल्याणहून अमर लिहितात, कल्याणहून का? कल्याणहून वा, वा. अमर लिहितात हा. की तुम्ही कुठे राहता. डोंबिवलीला. हा मग फटकवायला जवळच पडेल असं म्हणतात. वेळ कधी असतो तुम्हाला असं विचारतात ते. नाही, मी बाहेरच असतो. अच्छा, बाहेरच असतो. तर डोंबिवलीहून जे लिहितात ते बाहेरच कुठं दिसले की तुम्ही मग तिकडेच आणा त्यांना. तर असे वाचकांचा पत्र व्यवहार फार आवडतोय कार्यक्रम आपल्या लोकांना. वा वा वा. तर हे माणूस काय करतो, हे जे पत्ते असतात बाबा त्याच्यातून भविष्य सांगतो. हे कसं काय जमलंय त्यांना त्यांनाच नाही. तर आज काय मग नवीन आयटम ह्याच्यात? नाट हा? तुम्हाला कोणी कळलंय का? काय? हाय समोर बसली. अरे ह्याच्यात भविष्यात काय आहे? सांगतो ना. प्रेक्षकात बसली काय? लाज आहे का तुला? वा, खतरनाक. शाबास. हे जे काय परत करा एकदा. मजा नाही. माझ्या नाही. नाही तुमचा जोक आहे त्याच्यावर म्हणून, बाकी काय नाही. खूप सांभाळून घ्यावं लागतं. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, क्या बात है. मगर जिए तो जिए कैसे बिन आपके, जिए तो जिए कैसे. हाय बिलासी नागिनी गाळे नागो बाजूला या लागला. बिलासी नागिनी गालो घेऊ. विलनची नागिन निघाली, निघालो घेऊन ग बसा. प्लीज पत्त्यांचं काहीतरी जादू दाखवा. जादू जादू. हा तर तुम्ही यापैकी काही लोकांचं भविष्य कार्डवरून सांगू शकता का? हा हे टेरी कार्ड आहे. काय काढे? टेरी टॅरो. टॅरो कार्ड. पहिलं कार्ड
कोणाचं आहे हे कुणासाठी भविष्य ते आधी सांगा. हे दर्शन यांच्यासाठी ओ भविष्य. दर्शन तुमचं कार्ड काढलेलं आहे. यांच्यासाठी आलेला आहे फोडणीचा भात. फोडणीचा भात असं कस काय भविष्यात आलं बाबा म्हणजे काय काय ना त्याचा काय संबंध. आहे खूपच संबंध आहे. कसं आहे की दर्शन चांगले लेखक आहेत, चांगल्या स्किट लिहितात. एखादा इव्हेंट आला आणि स्किट लिहायचं झालं तर ते स्किट छान लिहितातच, पण त्याबरोबर दुसरा इव्हेंट त्याच वेळी जर आला तर त्या पहिल्या स्किटला ते चांगली फोडणी देऊन ते स्किट दुसऱ्या इव्हेंट आणि त्याच वेळी तिसरा इव्हेंट आला तर तेच स्किट चांगला मसाला लावून माल तयार तिसऱ्या इव्हेंटला हजर. म्हणून फोडणीचा भात. ओ असं आहे साधारणपणे. फारच अभ्यास आहे तुमचा राव. हो हो. खतरनाक. आता हे कोणाचं आहे? दुसरं सुनील तावडे सरांचं कार्ड काढलेलं आहे. चपट मलम. हे पहा चपट मलम. का चपट मलम का काय ना त्यांना जाम खाज येते बघा. कशी ते असं खात होत असत यांनी असं खात होत तुम्ही सर हा चपट मलम लावा हा म्हणजे तुमची कायमची राजकुमारची खात जाईल. काय बस असं कसं आहे. हा हे पहा हे कुणासाठी हे सुहासताईंसाठी त्यांनी काढलेलं सुहासताईसाठी आहे. आलेला आहे चहा. चहा चहा ताईंना चहा खरंच द्या, त्यांना प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो. प्रत्येक गोष्टीत कंटाळा. कसं कसं म्हणजे प्रेक्षकांना शूटिंगला जर 7चं टायमिंग दिलं, कॉल टाइम दिला, कशाला 7? अगं बाई काय करायचं एवढ्या लवकर जाऊन. बरं तुमचा 2 वाजता आहे दुपारी. अगं बाई आता 2 का? मग सकाळी उठा, घरातच बसून राहायचं 2 वाजेपर्यंत. कशालाही शूटिंग बरं करा. ऐका ना आम्ही तुम्हाला आज संध्याकाळी 5ला सोडणार, लवकर सोडणार आहे. अरे देवा, त्यापेक्षा मी घरीच जात नाही, इथेच राहते. आज ना तुम्हाला एकच साडी आहे, जास्त चेंज नाहीत त्याप्रमाणे. एकच. अरे काय चाललंय, चांगली सिरियल चालू आहे, एकच का देत आहे मला? तुम्हाला आज 4 चेंज आहेत. काय गरज आहे 4ची? अगं बाई काय करू यांचं कळत नाही मला. असं आहे म्हणून असं आहे म्हणून चहा. आता कोणाचं शेवटचं काढताय आपण. विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार. काय हे पहा त्यांनी काय केलं अयो ऑक्सिजनचा मास्क लावलाय आणि त्याची नळी लावली मोबाईलला. असं का मोबाईलला ऑक्सिजनची नळी म्हणजे. अहो ऑक्सिजन म्हणजे यांच्या बाबतीत काय माहितीये का, मोबाईल आणि वायफाय हे यांना खूप महत्वाचं आहे. ते जर यांच्याजवळ नसेल तर त्या गुदमरतील. त्यांना काही बरं वाईट वाटलं आणि डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर सलाईन लावत नाही, हा? पॉवर बँक लावतात. मग या बरं अच्छा अच्छा असं भविष्य आहे प्रत्येकाचं. वा वा चांगलं तुम्ही भविष्य सांगितलेलं आहे. उत्तम मस्त. आता हा पसारा जरा आवरा, दुसरे माणसं येणार आहेत.